हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं की वीकली किंवा डेली व्लॉग वगैरे बनव. माझा डेली व्लॉगमध्ये बनवण्यासाठी असं इंटरेस्टिंग असं काही नसतं. मी जस्ट उठते, ब्रेकफास्ट करते, काम करते, लंच बनवून जेवून परत काम करते, जिम, डिनर, म्हणजे एकदम सेम माझा डे असतो. त्याच्यामध्ये न्यू काय नसतं. आय डोंट नो इफ दॅट वुड बी इंटरेस्टिंग, बट आय विल फिल्म इट एनिवे. सो हा व्हिडिओ हा माझा डेली व्लॉग काइंड ऑफ थिंग असणार आहे. सो तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही बघू शकता, अदरवाइज यू कॅन स्किप दिस व्हिडिओ. बेसिकली आय हॅव स्टार्टेड माय डे ऑलरेडी. यू कॅन सी आय एम वर्किंग. सकाळी प्रथमेश ऑफिसला गेला. ही हॅज टू गो टू ऑफिस. लाईक 4 दिवस त्याला ऑफिसला जायला लागतं आणि 1 दिवस तो घरून काम करतो आणि मी रोज घरून काम करते. अँड नाऊ आय डोंट नो, लाईक इट्स 12 o'clock आणि मला माहित नाही मी काय जेवायला बनवू. सो आय एम प्लॅनिंग टू प्रिपेअर अ चिकन, जे आता मी खाईन आणि संध्याकाळी आम्ही दोघं परत खाऊ. सो चिकन ग्रेव्ही, लेट्स सी. मी आत्ता ते फ्रीझरमधून काढलं असतं, आता ते नॉर्मल व्हायला थोडा टाइम लागेल. लेट्स सी. सो गाईज, आय एम डुईंग माय स्किन केअर. मी आधी खूप एक्सटेंडेड स्किन केअर करायची, बट आता मी एकदम नॉर्मल बेसिक स्किन केअर करते. सो हे सिरम आहे, कोरियन कोणता तरी सेंटेलाचं सिरम, ते मी यूज करते. आणि ऑफकोर्स सनस्क्रीन, ओनली दिस. अपार्ट फ्रॉम दॅट आय डोंट यूज एनिथिंग एल्स ऑन माय फेस. मी फेस वॉश ऑलरेडी करून घेतलं आहे. मी ना हे मोडीचं सनस्क्रीन यूज करते बिकॉज माझा मूड तो आहे. अदरवाईज मी असं कोणतं स्पेसिफिक जे सनस्क्रीन अवेलेबल आहे ते करते. मी मोस्टली डॉक्टर सेटचं यूज करते, बायोडर्माचं करते. अदरवाईज मग कोणतंही जे, हे ॲक्च्युली मला PR मध्ये आलेलं, पण मी डॉक्टर सेटचं मोस्टली प्रेफर करते. ह्याची कन्सिस्टन्सी फार मस्त आहे, एकदम लिक्विडी आहे. सो एकदम असं हेवी नाही वाटत. मी बघू शकता की पटकन स्किनमध्ये मेल्ट झालं. डोंट फॉरगेट युअर नेक अँड ऑब्वियसली इयर्स. गाइज, आय वॉन्टेड टू टेल यू की आय गॉट दिस फ्रॉम कॅरेटलेन रिसेंटली, सेलमधून. अँड ऑल्सो दीज इयरिंग्स फ्रॉम कॅरेटलेन. आय जस्ट लव दिस. आय लव दिस अ लॉट. मी हे डेली यूज करते. हे असं आहे, बट हे डेली यूज, आय थॉट की डेली यूज करायला थोडासा प्रॉब्लेम होईल, बट इट्स व्हेरी नाईस. म्हणजे आय कॅन यूज इट डेली. दिस वन मी ना तुम्हाला कसं वाटलं, बिकॉज आय रिअली लाईक दिस. आणि मला एक क्वेश्चन आला होता की बेस्ट ॲप फॉर व्हिडिओ एडिटिंग. सो मी पर्सनली यूज करते VN एडिटर. आणि ना मी रिसेंटली यूज केलंय CapCut. गाईज, दिस इज द बेस्ट ॲप एव्हर आय हॅव यूज्ड. आय मीन बेस्ट ॲप. ते ॲक्च्युली इंडियामध्ये अवेलेबल नाही आहे. तर तुम्हाला काय करावं लागतं की ॲप स्टोअरमध्ये रिजन आणि कंट्री चेंज करावी लागते. इंडियामधून दुसरी कोणती पण कंट्री तुम्ही टाकायची, कोणता पण रँडम ॲड्रेस टाकायचं, CapCut डाउनलोड करायचं, मग आपलं बॅक टू इंडिया करायचं, रिजन आणि कंट्री. आणि ते ॲप ना आपल्याला VPN वरती यूज करायला लागते. आय नो खूप झंझटमारी आहे, बट ट्रस्ट मी, ते खूप बेस्ट ॲप आहे. आय जस्ट गो बॅक टू दॅट ॲप बिकॉज I can't use any other app now. It was at this moment he knew. He fucked up. नेहमी नाही यूज करत, बट आज यूज करणार आहे बिकॉज आज मी व्हिडिओ बनवते. सो दिस इज वॉटर जेली ब्लश. एवढं नाही आहे डार्क, नो वरीज. डार्कच झालं, म्हणजे असं वॉटर जेली आहे, तर त्याच्यामुळे ती अशी टेंट राहते. पण ते फटाफट लवकर आपल्याला ब्लेंड करावं लागतं, नाही तर ते असं रेड आहे. टू बी ऑनेस्ट, मला आवडतं. मला ब्लश ब्लाइंडनेस आहे दॅट. सो गाईज, वी गॉट ग्रोसरीज फ्रॉम स्विगी. आम्ही ना मोस्टली स्विगीवरूनच ग्रोसरीज मागवतो. आम्ही असं बाहेर नाही जात, बट ॲक्च्युली आपण जायला हवं आहे. बट ह्या गोष्टी ना बाहेर नाही मिळाले की इट्स गार्लिक ब्रेड, 0 मैदा गार्लिक ब्रेड. फर्स्ट टाइम यूज केलं, बट विल सी हाऊ इट इज. आणि प्रथमेशला बोनलेस चिकन आवडतं, अँड आय एम द वन हू हेट्स बोनलेस चिकन. मला बोनवालं चिकनच आवडतं, बट ही लव्स बोनलेस चिकन. सो आम्ही हे मीट विंडोवरून ऑर्डर केलं आहे. लेट्स सी हाऊ इट इज. अँड ऑब्वियसली नॉर्मली आम्ही पनीर पण अमूलचं नाही यूज करत, बिकॉज हे देसी फार्म्सचं पनीर थोडंसं एक्सपेन्सिव्ह असते, बट इट इज नाईस. आय थिंक प्रथमेशला पण हेच आवडतो. ही इज सो मच इन टू प्रोटीन्स की त्याला बाकीचं काय. नॉर्मल अशा मिल्क वगैरे आहे, आणि 1 मोर पनीर आहे, आणि ब्रेड आहे जो मी ऑलरेडी सकाळी अंड्यासाठी यूज केला आहे. आणि आम्ही म्हणजे ॲक्च्युली ब्रेड पण आम्ही हेल्थ फॅक्टरीचा किंवा इंग्लिश ओव्हनचा यूज करतो, 0 मैदावाला मल्टीग्रेन ब्रेड.
म्हणालेले की आय डू द चिकन, बट माझं काम आलं अँड सो आय कुडंट डू द चिकन. सो वॉट एव्हर आय हॅव इन माय फ्रीज, शिळं अन्न ते आता मला कन्झ्युम करायला लागतंय. आय हॅव सुरमईचे पीसेस अँड आय हॅव मेथी थेपला आणि बिर्याणीचा ओनली राईस आहे. सो आय थिंक आय शुड ईट दॅट. मला कंटाळा आले ते खायला. आय वॉन्टेड टू ईट समथिंग नाईस बट आय डोंट वॉन्ट टू कुक. राउंडअप बेस्ट एंड वर्स्ट ऑफ ब्यूटी 2024. आई नो थोड़ा सा लेट हो गया ये वीडियो डालने के लिए. इट्स ऑल दिस अर्लियर बट नाउ आई एम फाइनली. सो गाईज मी म्हणजे रात्रीचं जेवण बनवायचं ना खूप लवकरच तयारी करायला घेते बिकॉज मला थोडा टाइम लागतो आणि मला जिमला पण जायचं असते. सो जिमला जाऊन आल्यावरती जेवण बनवायला मला खूप कंटाळा येतो. सो आता अराउंड 4 वाजलेत आणि मी ऑलरेडी डिनरची प्रेप करायला घेते. सो या मी चिकन बनवणार आहे आज. सो हे ऑलरेडी मी वॉश वगैरे केलं आहे आणि आय डोंट नो का पण माझी ना चिकन ग्रेव्ही होतच नाही, म्हणजे ती थिक नाही होत, एकदम पाण्यासारखी होते. सो आय एम गोइंग टू ट्राय न्यू थिंग्स बट स्टील आय फेल्ट. बट लेट सी आज कसं होतं. आणि माहिती आहे किचनमध्ये थोडा रगडा आहे आणि एवढं काही एस्थेटिक नाही आहे बिकॉज किचन इज टू स्मॉल. दिस किचन इज व्हेरी स्मॉल. आणि मला सांगायचं होतं की मी ना हे मस्टर्ड ऑइल वापरते. खूप जण विचारतात की हेल्थसाठी वगैरे काय करते, डाएट वगैरे. सो डाएट नाही करत बट ह्या छोट्या गोष्टी आय कीप इन माइंड की हे मस्टर्ड ऑइल आहे कोल्ड प्रेस. मी असं नॉर्मल सनफ्लावर किंवा नॉर्मल जेमिनीचं ऑइल नाही वापरत. मला असं वाटतं की ते अनहेल्दी आहे. सो मी बऱ्याच न्यूट्रिशन्स किंवा डायटिशियन्स असतात त्यांना बघितलं की ते कोल्ड प्रेस्ड ऑइल रेकमेंड करतात. सो मी जिथपासून माझं लग्न झालं, जिथपासून मी कुकिंग करते, मी हे म्हणजे मस्टर्ड ऑइल किंवा माझ्याकडे ना हे कोकोनट घाणीचं ऑइल पण आहे, कोकोनट ऑइल. सो मी त्यातलंच एक म्हणजे तेच ऑइल वापरते फॉर कुकिंग. मी चहामध्ये ना ही मंक फ्रूटचं स्वीटनर टाकते, म्हणजे मी प्रॉपर शुगर नाही टाकत. बट मी 2दा चहा पिते. सो एकदा मी शुगरचा पिते, एकदा मी ह्या शुगरचा पिते बिकॉज दिस शुगर इज लाईक हेल्दीवाली शुगर बट इट्स व्हेरी खूप एक्सपेन्सिव्ह आहे. सो एवढी काही परवडेबल नाही आहे 2-2दा टाकायला चहामध्ये. सो वन टाइम मी यूज करते, वन टाइम आपली नॉर्मल व्हाईट शुगर यूज करते आणि दॅट्स ओके. म्हणजे एवढं पण आपल्याला स्ट्रिक्ट नाही माहिती. दिस इज चॉपर कटर जे आपलं नॉर्मल असतं ना हाताने खेचायचं, त्याचं ऍडव्हान्स व्हर्जन आहे. बॅटरीवरती ऑपरेट होते. इट्स सो गुड, म्हणजे खूप चांगलं आहे. मी अमेझॉनवरून काहीतरी 700ला घेतलंय. तर कांदा किंवा काही एकदम असं करण्यामध्ये इट्स व्हेरी गुड. फक्त हे बटन दाबायचं आणि इट डज द जॉब. ऑलमोस्ट डन विथ माय वर्क. आता मी माझ्या जिमला जायची तयारी करते. सो प्री वर्कआउट वगैरे आय यूज टू ईट बनाना, पण आता केळं वगैरे नाही आहे घरी. सो ऑब्व्हियसली चहा आणि ना जे वसई विरार डूड मी जस्ट सांडला. ओके सॉरी आय एम बॅक. सो वसई विरार जे लोक असतील त्यांना माहिती असेल की हा फेमस वाघोलीचा चिवडा आहे. तर तुम्हाला ना नक्की एकदा ट्राय करायचा. हा आय डोंट नो मक्याचा चिवडा आहे बट इट इज सो गुड. लाईक मला चिवड्या वगैरे अजिबात आवडत नाही बट हा चिवडा अमेझिंग. लाईक ह्याला फेमस वाघोलीच्या नाक्यावरती चिवडा मिळतो ना तो वाला आहे. इट्स सो गुड. आणि मला ह्याच्यातलं खोबरं पण फार आवडतं. इट्स सो गुड. सो मी हा चहासोबत खाते, म्हणजे चहात बुडवत वगैरे नाहीये, सेपरेट खाते. आणि दिस इज माय फेवरेट कॉम्बिनेशन. मला आईने लास्ट टाइम दिला होता खूप सारा. प्रथमेशला नाही आवडत, मी एकटीच खात असते. इट्स सो नाईस. म्हणजे ऑइली वगैरे नाही वाटत जास्त. हा यू शुड डेफिनेटली ट्राय. सो गाईज मी जिमला निघाली आहे आणि मी तुम्हाला माझी प्रोबेबली जिम दाखवेन बट मी काय वर्कआउट करते, नॉर्मल करते ते मी नाही दाखवणार बिकॉज या टाइमला तिथे ना फार गर्दी असते अँड आय एम व्हेरी शाय दॅट वे. सो गाईज ही माझी जिम आहे. म्हणजे हा आउटसाइड एरिया जो ओपन आहे फंक्शनलसाठी आणि तिथे पूल वगैरे असे सारे गेम्स आहेत आणि ह्या जिममध्ये जकूझी पण आहे लिटरली. सो माझा ना आज लेग डे होता. सो माझा तो कंप्लीट झाला आणि नंतर घरी येताना आय सॉ दीज लिटल मेसीज अँड रोनाल्डोज आणि मग माझा नवरा पण घरी आला. सो गाईज दिस इज क्लिअरली द नेक्स्ट डे आणि ना मी किसान कनेक्ट वरून काही गोष्टी. सो गाईज इफ आय कुक ही येणार आहेत
दिस इज द सेकंड टाइम ऑर्डरिंग फ्रॉम किसान कनेक्ट. बऱ्याच गोष्टी खूप स्वस्त असतात आणि फर्स्ट ऑर्डरवरती ना तुम्हाला 1 रुपये 2 रुपये 3 रुपयेला असे 300 ग्रॅम्स कांदे बटाटे आणि टोमॅटो वगैरे मिळतात. सो किसान कनेक्ट मी असं ऐकलंय की ते खूप चांगलं आहे. सो आय ऑर्डर्ड फ्रूट्स ग्रेप्स मी ऑर्डर केले. इथे ठेवते. सो बऱ्याच गोष्टी मी ऑर्डर केल्या आणि हे 8 रुपयाला मिळालंय करी लीव्स. इवन दो माझ्या घरी मला आमच्या घरी फ्री मिळतं बट स्टील इकडे नाही मिळत. आणि ना हा नॉर्मली आय थिंक 20 रुपयाला मिळतो राईट. सो आय गॉट दिस फॉर 18 रुपीज. अँड माय फेवरेट स्ट्रॉबेरीज. आय डोंट नो लास्ट टाइम मी स्ट्रॉबेरी फ्रूटवाल्याकडनं घेतलेले. इट वॉज सो आंबट. सो आय थिंक आय होप ह्या चांगल्या असतील. ना इंटरेस्टिंग थिंग इज हे पास्ता मिक्स. म्हणजे ह्याच्यामध्ये पास्तासाठी काय काय गोष्टी लागतात ना त्या सगळ्या कापून देतात. अमेझिंग राईट. म्हणजे वेगवेगळं घ्यायची गरज नाही. आम्ही दोघंच राहतो. सो कधी पण मी एक अख्खी ब्रोकोली घेते ती आम्हाला दोघांना जास्त होऊन जाते आणि नंतर नेक्स्ट टाइम जेव्हा ब्रोकोली खायचा टाइम येते ती खराब झालेली असते. सो दिस इज द बेस्ट थिंग आय थिंक. सो एवढ्या सगळ्या पास्ता मिक्स आहे, सलाड मिक्स आहे आणि सूपसाठी पण मिक्स सगळ्या व्हेजिटेबल्स मला जर एक नसेल घ्यायच्या तर ते कापून येतात. सो दिस इज द बेस्ट थिंग. सो आज मी पास्ता बनवणार आहे. राईस पास्ता, हेल्दी पास्ता. लेट्स. 500 ग्रॅम कांदे आय गॉट फॉर 4 रुपीज. 4 रुपयाला कांदे 500 ग्रॅम. हे फक्त नेहमी नाही होत. फक्त फर्स्ट ऑर्डरवरतीच तुम्हाला एवढं चीप मिळतं. आणि ना अजून एक गोष्टी हे टोमॅटो 300 ग्रॅम्स आहेत. आय थिंक हे 2 रुपयाला का कितीतरी. सो बिझी. म्हणजे मी आधी माझ्या अकाउंटवरून ऑर्डर केला आता मी प्रथमेशच्या अकाउंटवरून ऑर्डर केली. ती सो गुड. आय डोंट नो. हे स्ट्रॉबेरीज आय गॉट फॉर 70 रुपयाला आय थिंक. हां हे माझ्याकडे बिल आहे. सो महाबळेश्वर स्ट्रॉबेरी 79 रुपीज आहे. सो मी टेस्ट करून सांगेन बिकॉज मला हे आधी बॉईल बिल करायला लागेल. मी असंच नाही खाणार. आय विल टेल यू. सो गाईज आय थिंक दॅट इज इट फॉर दिस व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कोणता व्हिडिओ तुम्हाला आणखीन बघायला आवडेल ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये पण सांगा. बाय.